नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सुस्वागतम सुस्वागतम. नाट्य रसिक हो, सुस्वागतम. गणरायाला वंदन करून ग्रामदेवता श्री सातेरी देवीच्या चरणी नतमस्तक होऊन नाट्य देवतेला नमन करून आणि आपण उपस्थित नाट्य रसिकांना अभिवादन करून आम्ही श्री सातेरी प्रासादिक कला व सांस्कृतिक नाट्य मंडळ कोर्ले म्हापसा शिगमोत्सव समिती सहर्ष सादर करीत आहोत. यंदाच्या शिगमोत्सवातील तिसरं नाट्यपुष्प सादर करीत आहोत. ग पारखी लिखित रहस्यप्रधान सामाजिक 3 अंकी नाटक कथा कुणाची व्यथा कुणा. कथा कुणाची व्यथा कुणा. दिग्दर्शक श्री लक्ष्मण सगुन राऊत, सहदिग्दर्शक श्री हनुमंत मनोहर आजगावकर, निर्मिती प्रमुख श्री महाबळेश्वर पांडुरंग कुरगावकर, प्रमुख सूत्रधार श्री संजय बाळकृष्ण करपे, व्यवस्थापक श्री विजय कुरगावकर, सिद्धेश कुरगावकर, समीर विरनोटकर, केतन चाळगावकर, संदेश रेटकर, सहाय्यक नारायण कुरगावकर, ज्ञानेश्वर कुरगावकर, राजेंद्र वराटकर, मदन आराबेकर, अमित गोवेकर, साईश कुरगावकर, वर्धन कुरगावकर, श्रीकांत गावस, भावेश आरोलकर, राजेश तुयेकर, प्रसाद कारेकर, राजाराम कुरगावकर, प्रसाद काकतकर, नारायण वराटकर, रामचंद्र तुयेकर, लक्ष्मीकांत तुयेकर, निलेश हलगावकर, गौतम नार्वेकर. प्रकाश योजना राया कवळेकर. पार्श्वसंगीत श्री जवाहर बर्वे. रंगभूषा कृष्णकांत खलप. नेपथ्य गुरुप्रसाद कलामंच कासारपाल गोवा. नेपथ्य डिझाईन राया कवळेकर आणि सिद्धेश कोरगावकर. यात भाग घेणारे कलाकार अरविंद साने, श्री महाबळेश्वर पांडुरंग कोरगावकर, राघव सहयोग सुरेश मडकईकर, अण्णा आपटे, संजय बाळकृष्ण करपे, मुकुंद प्रधान लक्ष्मण सगुन राऊत, इन्स्पेक्टर वर्दे हनुमंत मनोहर आजगावकर, दारप श्री रुपेश मधुकर केसरकर, कॉन्स्टेबल 1 श्री साईश श्रीकांत गावस, कॉन्स्टेबल 2 श्री सिद्धेश नारायण कोरगावकर. रत्ना निवेदिता चंद्रोजी. मुग्धा सौमाया कोरगावकर. तर असे हो, आम्ही श्री सातेरी प्रासादिक कला व सांस्कृतिक नाट्य मंडळ शिगमोत्सव समिती यंदाच्या श्री देवी सातेरीच्या शिगमोत्सवातील आपलं तिसरं नाट्यपुष्प सहर्ष सादर करीत आहोत. गोग पारखी लिखित एक रहस्य प्रधान सामाजिक 2 अंकी नाटक कथा कुणाची व्यथा कुणा. कथा कुणाची व्यथा कुणा.
उठायचं नाही का अजून? उठतो लवकर बाहेर ये ना. येतो गो. मला पण डॉक्टर कडे जायचंय. किती उशीर झाला? बरं अजून झोपलायस? उठ ना लवकर. अरबी, अरे 7:15 वाजले. अजून उठायचं नाही का? अंबरनाथ लोकल सुद्धा गेली म्हटलं. किती वेळ म्हणून झोपतोयस? उठ ना लवकर. येतो ग. लवकर ये. अंबरनाथ लोकल सुद्धा गेली. किती वेळ म्हणून झोपायचं? दा अरे दा हे काय? उठायचं नाही अजून? केव्हाचाच जाग आहे. ते तर मला दिसतेच आहे. उठून इथं आलात आणि बसला ते तुला काही उद्योग नाहीये वाटतं. उद्योग काय भरपूर आहेत. अंबरनाथ लोकल सुद्धा गेली म्हटलं. 7:15 वाजलेत. मला डॉक्टर कडे गेलं पाहिजे. हे बघ, मी डॉक्टर कडे जाऊन येते. मला चहा हवा. माझा तर केव्हाच झालाय. पण माझा चहा अरे थांबा. रत्ना, अगं ये रत्ना. आले आले. आज जरा बाहेर येतेस का? हा काय बाई? अगं साहेबांना चहा हवाय. गॅसवरती पाणी ठेवलंय. चहा झाल्यानंतर साहेबांना आणून दे. म्हणजे साहेबांचा चाय झालाच नाही बाई अजून. हे काय? उठलेत ते इथं येऊन बसले. हो अगं तिथं काय ऐकते. पहाटे उठून फिरत आलोय मी. तेही स्वप्नात. हे रत्ने, इथं बस. असं बसू नकोस. तर जा, आज जा. आटप लवकर. बाई. ऑफिसची पण वेळ झाली आहे. बाई. मला डॉक्टर कडे जायचंय. म्हणजे डॉक्टर पण येतील. लगेच गेलो की पटकन परत येता येईल नाही का? पण म्हणजे बाई तुम्हाला बरं नाही बाई? अगं बघ माझ्याकडे. बघ, मला बरं वाटत नाही असं तुला वाटतं का? पण मग दवा कुणाला? ही मलाच. हो, मला बरं वाटत नाही असं जरी यांना वाटलं ना की मला थकल्यासारखं होतंय, कसंच होतंय, तर मग यांचा लागलाच मागे. डॉक्टरांकडे जा. नाही म्हणायची सोय नाही. नाहीतर डोक्यात राग घेऊन संन्यास घ्यायची तयारी. हा? मी ऐकतो हा बरं का. तुम्ही ऐकावं म्हणूनच तर मी म्हणते. हे बघा, मी डॉक्टरकडे जाऊन येते. मला दवाखान्यात जायचंय. कळलं का? तुम्ही चहा हवा. कुणाचा? माझ्या हातचा? हे, असं काय करतोयस? थांब, मी जाणते. हा, पुढे हा तुझा चावटपणा. तू इथं पेपर वाचित कर. चंपा मजवरी धरी अनुकंपा. चाय. अहो, हे काय? चहा आणलाय? तोंड बिन धुवायचं नाही का? अरे खरंच विसरलास? नाही तर जाऊ दे. कंटाळा आलाय बुवा. आणि मला वाटतं माझं तोंड रात्रभर मी झाकूनच ठेवलं होतं नाही ग. मी काय करतोयस? ती रत्नात आहे. ती बघतो तरी काय? त्या रत्नावित्नाला मी घाबरत नाही. हा. तिला घाबरत नाहीयेस तू? हो. अरे बाबा, मग माझ्या बापाला? हा. तुझ्या बापाला त्या कर्दन काळाला मी भीतो की काय? अरे वा 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 वा. म्हणे तुझ्या त्या कर्दनकाल बापाला भिळलो नाहीये.
आठवते दिवस. जरा एकदा मी यांना सांगितलं की अण्णांना जाऊन भेटा, तर ह्यांची हिंमत झाली नाही. भागूबाई, कोण बाबूबाई? मी? तर हट. चांगलं त्याच्या मिश्यावर, चांगलं त्याच्या नाटकावर टिचून लग्न केलं आहे मी. अरे वा वा वा, म्हणे नाकावर टिचून लग्न केलंय. कसं लग्न केलंय ना हे माहित आहे मला, चांगलं माहित आहे. ही लपत छपत चोरासारखी तर आला होता मॅरेज कचेरी. ए, जास्ती बोलू नकोस हा. आता दाखवू का माझा इंगा? नको नको नको, तुझ्या मागे पिंगा घालायला मला बिलकुल वेळ नाहीये. हे बघा, मला तर डॉक्टरकडे जायचंय, मी लगेच जाऊन येते. हा, ए, काय कर डॉक्टरला? अगं शेजारच्या बंगल्यात तर दवाखाना, 2 मिनिटाचं काम, पण त्यासाठी तयारी चालली मात्र 3 साठाची. चल वाचते चेंगट कुठली. आणि डॉक्टरकडे जायचंय. अर्सिक कुठली? मी अर्सिक आहे, तर मग तुम्ही लग्न कशाला केलं माझ्याशी? अगं थोडस चुकलं, पण त्याचं काय झालं? चुकून उसाला तोंड लागला तर तो बेटा भलताच बोलला आणि मग मुळा सकट खावा लागला. काय बोलतोय? मला वाटतं रात्री तुझी झोप भरपूर झाली आहे. हे असलं ऐकायला मला बिलकुल वेळ नाहीये. हे बघ, मला आता डॉक्टरकडे जायला, मी लगेच जाऊन येते. तुम्ही चहा घ्या, आंघोळी करून. चहा देणार ना? हो. लगेच गेलं की पटकन येता येईल नाही का? हा, चहा घ्या. हा बरोबर. पाणी तापलंय, आंघोळी करून घ्या. हो बरोबर. इथं सिगरेट फुंकीत बसू नका. हा हो, चहा घ्या. बरं. ऑफिसची वेळ झालीये. बरं. पाणी गरम करून ठेवलंय, आंघोळी करून घ्या. बरं. चहा घ्या. बरं. हा, सिगरेट फुंकू नका. हा. तुला एक प्रश्न विचारला. काय? हे, तुमच्यात प्रेम कसं करतात ग? ओ, चला. काय माहित बुवा, फार हसू येत आहे. अहो साहेब, तुम्ही करताय हसण्याच्या वार्ता आणि मला विचारता लय हसू येतं का म्हणून? अहो आम्हासनी काय विचारता साहेब? आमचं काम सगळं रांगडं असतं बघा. आमच्या वाणी प्रेम तुमच्यासारख्या शिकल्या सवरल्या बापासनी जमायचं नाही. आणि कधी प्रयत्न बी केला तर तुमच्या बाया तिथं झेपायचं नाही. हे राघव, अरे चाललास कुठे? अरे मालक उठले नाहीत ना अजून? नाही बा, अजून उठलेलं दिसत नाही. भाग्यवान आहात बेटी, ज्याला ऊन अंगावर घेऊन झोपता येतं, नाही तर आमचं. हा, तुझ्या मालकाचं आपलं बरं हा गड्या, एकटा जीव सदाशिव, आगा नाही पिचा नाही, कधी कुठं जाणं नाही, फारसं कुणाशी बोलणं पण नाही, बसलेला असतो खिडकीजवळ आराम खुर्ची टाकून, पाय फुंकत, पुस्तकात डोकं टाकून सदान करत. काय हो साहेब, आज लई नाव ठेवता आमच्या साहेबासनी. तुम्हासनी ही जागा राहायला दिली म्हणून वाटतं. हा, जागा दिली म्हणजे काय? मोठे उपकार केले नाही माझ्यावर. तुम्ही पुण्याचे का हो साहेब? काय? नाही म्हटलं, काम झाल्या लगेच टांग वर केली म्हणून म्हटलं. त्या पुण्याच्या माणसांचा गुण लय मांदियाळ हाय. त्यावेळी कसा गावाजा करायचा, आता उपकाराच्या गोष्टी करताय. अरे जागा दिली म्हणजे काय? उपकार नाही केले माझ्यावर. चांगलं भाडं भरतो मी, निदान टॅक्स तरी मागतोय. ह्यो तुमचा पुणेकराचा हिसाब झाला. आता बँकेचे पैसे घेऊन पेन्शनचे बँकेत ठेवायचे. त्या व्याजावर अख्खं आयुष्य ताक भात काढून खाऊन जगायचं. ही त्यातली माणसं नाही साहेब. साहेबांनी बंगला घेतलाय, हो देशावरून इकडं आलो की
इथेच जात राहता यावं म्हणून. काय ते अण्णांना सांगून टाक. मी हो तू. तुझा शब्द मी पाळायचा ना, कुरकुरता ना तक्रार करता. तर मग झालं. अण्णा, आम्ही नागपूरला येणं शक्य नाही. तुम्ही जाऊ शकता, तुमचा मार्ग मोकळा आहे. ठीक आहे, पण तुम्हाला पश्चाताप होईल अशी आशा करून मी तुम्हाला दिलेली 3 दिवसाची मुदत तशीच ठेवली आहे. जातो मी. जा. होय. तुम्ही आता ऑफिसला जाणार आहात ना? आज ऑफिसला सुट्टी. का? इकडे घरात भरपूर कामं पडलेली आहेत. अहो, असली कसली घरात कामं पडली आहे? हा म्हणजे काय? मग आता बाजारात जायला हवाय. कशाला? वा म्हणजे काय? अगं आता बोरं आणायची आहे, चिंच आणायची आहे, आवळे आणायचे आहे. काहीतरीच काय? मोठी मजा असते ना तुमच्या बरोबर बायकांची. काय? ते डोहाळे जेवण, नावेतले डोहाळे जेवण, अंधारातले डोहाळे जेवण, सांदण्यातले डोहाळे जेवण. का? आता काहीतरी या विलचं काहीतरी करावंच लागेल मुद्दा. नाही अरविंद, आता आपण काहीही करू शकत नाही आणि करायचं पण नाहीये. हे सगळं सोडून द्या आता अरविंद. हे बघ, आता आपण जेवण करू. तू अगोदर आंघोळ कर, मग जेवण. आणि आंघोळ करायची नसेल ना तर आधीच जेवण करू. तू जा, मी आलोच. जरा 2 मिनिटं मला शांत बसू. बरं, तू बस इथं 2 मिनिटं शांत. मी पण फ्रेश होते. बस. हॅलो. हां, मी कांगा साहेब बोलते. बोला बोला. हां, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हां हां, बोला बोला बोला. काय घोटाळा नाही ना झाला? हां वा, बोलणे बोलणे जोरामध्ये बोलणे. हां बोला. अच्छा अच्छा अच्छा. नाही, त्याचं काय आहे, त्याचा तो प्रेमविवाह त्याच्या बापाला पसंत नाही. पण माहिती तो बेजार आहे ना. हो, त्याची अडचण नाही. मुलगी टीचर आहे, शिकलेली आहे, लग्न रजिस्टर झालंय, ते सगळं कायदेशीर झालंय. पण झालं काय? काय झाले काय? मुलीच्या बापाला तिने एक एकवट मोडली हा, मग ते तर लई चांगलं झालं की. आणि बापाची स्टेट आहे गडगंज. आणि ती सगळी स्टेट आपल्या माताने मुलीला मिळावी म्हणून बापाने बिल सुद्धा रद्द केला. तो वांदा कुठे झाला त्याच्यामध्ये? आता मुलीला केलेलं हे लग्न पसंत नाही म्हणून तिचा बाप बिल रद्द करायला निघालेला आहे. ओ आयशी, अशी वार्ता आहे. तो तेव्हा असं एखाद्या बिलला रद्द करता येतं का? आ त्या मुलीला किंवा माझ्या क्लायंटला कायदेशीर करता काही येतं का? मला सांगा, ती जायदाद त्याच्या बाप कमाईची की आप कमाईची? काय म्हणाला? ती जायदाद बाप कमाईची की आप कमाईची? नाही नाही, ती स्टेट स्वतःची. मग काय नाही करणार येणार. बिलिंग केलेलं नाही ना.
हे बघा मिस्टर शाने, विल केला असला तरी तो होणार बापाच्या मरल्यावर, आणि मरतापूर्वी काय बी करता येणार नाही. हां, आता कायदा पुरा त्यांच्या बाजूचा आहे, तेव्हा तुमच्या क्लायंटला काय बी करायचं येणार नाही. हां हां, आता त्याला फक्त एकच करता येणार, व्हील बदलण्यापूर्वी बाप मरावा म्हणून भगवानकडे प्रेयर करावा लागेल. अच्छा अच्छा, थँक्स थँक्स. बरं बरं. हा, कोण? प्रधान साहेब, साने साहेब, मला जरा फोन करायचा होता. या ना या ना या. थँक्यू. रत्ना, हे रत्ना, काय हवंय? अगं मुग्धा कुठे आहे? तिला आज बोलाव होय होय, सांगते. आणि तिला सांग थोडी कॉफी कर मला. बरं बरं, सांगते आणि करते. काय साहेब, लागत नाही फोन? हा फोन लागतोय पण कोणी उचलत नाही. एनिवेज, मी जरा जाऊन येतो पर्सनली. हाय, थांबा साहेब. अहो 3 महिन्यात आपण पहिल्यांदाच आमच्याकडे आला आणि असाच निघाला गेला. हाय, या या, बसा ना, थोडी चहा घ्या. या बसा. हो साने साहेब, चहा कशाला? हो, असू द्या. हो, बसा बसा. हा. अहो कॉफी सांगितली आहे तुम्हाला. कॉफी कशाला साहेब? वा, चांगला डेकोरेट केला ना हॉल. हे सगळी तुमची कृपा आहे साहेब. फार उपकार आहेत तुमच्या. अहो यात उपकार करले साहेब. नाही, राहायला आम्हाला जागा दिली ना. चालायचं चालायचं. आपण कधी कोणाला जागा देत नव्हता. आपण कधी कुणाला जागा देत नव्हता ना. माझ्या सासूबाई म्हणजे मुग्धाच्या आहे. ओह, बरं झालं सांगितलं त्या, नाहीतर मी काही दुसरंच सांगणार होतो. काय म्हणजे परमेश्वर एकसारखे दिसणारे 2 चेहरे निर्माण करत नाही म्हणतात, तरी पण एकसारखे दिसणारे 2 चेहरे निर्माण होतातच. हा, आता मी असं का म्हणतो की मी जेव्हा जामनगरला राहत होतो ना, तेव्हा माझ्या शेजारी फॅमिली राहत होती. पोलीस ऑफिसर होते ते. त्यांच्या बायको डिट्टो अशा दिसायच्या. हो, हा, काय बरं नाव होते त्याचं? आपटे तर नव्हे ना? हा, करेक्ट, आपटे. तुम्ही कसं ओळखलं? हो, अण्णा आपटे आहे ना, ते माझे सासरे आहेत, म्हणजे मुग्धाचे वडील. ओ काय सांगता काय? अण्णा आपटे तुमचे सासरे? हो म्हणजे आमच्या जान्हवी वहिनीची मुलगी मुग्धा बेबी तुमची पत्नी? हो, म्हणजे मुग्धाच्या आईला सुद्धा ओळखतात तुम्ही? हो, ओळखतो. म्हणजे 4 वर्षे शेजारी शेजारी राहत होतो आम्ही. हो, मला वाटतं की मुग्धा बेबीचा जन्म सुद्धा त्याच वेळेस. हो, तुला सांगतो, जान्हवी वहिनीवर इतका रोग होता ना माझ्यावर. हो, त्यांच्या खोलीतनं कांद्याच्या थालीपीठाचा नुसता वास आला ना की मी बसियाची वाट बघायचो. हा, आणि ती येणारे ठरलंच असायचं. मुक्ता बेबी सांगेल ना तुम्हाला आठवणी. कुठं आहे ती लबाट? बोला तिला. अरविंद, अरे अरविंद, ये ना बाहेर. अरविंद. हा? अगं, हा, ओळखलंच आहे ना? हे काय विचारणं झालं? अरे 3 महिने झालो आम्ही शेजारी राहतो. अगं, तू 3 महिन्याची ओळख सांगतेस, पण तू 3 महिन्याची होतेस तेव्हापासूनची ओळख. हो, म्हणजे म्हणजे जामनगरला तुम्ही आणि ते शेजारी शेजारी राहत होते ना? हा, असू शकेल. पण तिला कसं आठवणार? ती लहान होती त्यावेळी. आपण मोठा गमतीदार योग आहे नाही का? लहानपणी ही माझ्या खोलीत ढिंगाणा घालायची. आता हिची पोरं म्हणजे बंगलात ढिंगाणा घालतील. अकल्पित, रिअली अकल्पित. म्हणजे तुम्ही जामनगरला राहत होता? होतो म्हणजे अगं, तुझे वडील आणि मी शेजारी शेजारीच्या राहत होतो. हा, तुला तुझ्या लहानपणीची एक आठवण सांगू? हो, सांग. मग तुला आठवते का? हा,
आमच्या त्या जामनगरच्या बागेत एक दगडी शिया होता बघ. दगडी सिंह हा होता. हा, त्याच्यावर बसलेला मी तुझा एकदा फोटो काढला होता. हो, तो सिंहावरचा फोटो, तो दगडी सिंह, त्याच्यावर मी बसलेली. हो हो, तो आहे माझ्याजवळ. हा. तो तुम्ही काढला होता. हा, तो फोटो मी अरे, काढला होता. यांनी बघ काढला होता. बघ कशा जुन्या आठवणी कशा भराभर उजळू लागल्या. हो. या जुन्या आठवणी पण वाईट आहे. पण जान्हवी वहिनीची आठवण आली ना, रडावं ना असं जीवन जगली तिच्या. पण मरेपर्यंत हसत नाही का. मरताना अंगावरची कात्री जाऊन सगळी कात्री निघाली होती. अगं बघायचे रडायचे, पण आमची जान्हवी वहिनी मात्र असायची. काय म्हणजे म्हणजे आईचा मृत्यू भाजून झाला तर काय. पण अण्णा तर सांगत होते की आई प्लेग न मेली अगं म्हणून. अण्णा काय सांगतात कपाट. हं? पायापासून डोक्यापर्यंत जळत असलेली वहिनी माझ्या तर दारी आली होती. मीच तर विसरलो तिला. आणि अण्णा काय सांगतात प्लेग न मेली. नाहीतरी दुसरं काय सांगणार आहेत ते. अगं आयुष्यात कधी माणूस म्हणून जगलाच नाही तो. एवढी सोंजळ स्त्री पण कोकरू झाली होती एका लांडग्याच्या हातचं. हो, आय एम सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तुमच्या समोर तुमच्या सासऱ्याविषयी नको ते बोलू. नाही नाही, तसं काही नाही. कारण तुमचं आणि आमचं मत एकच आहे त्यांच्या. तुमचं ठीक आहे हो, पण मुग्धा बेबीच्या भावनांचा विचार करायला होता तो. नाही अण्णा, तोही प्रश्न निकालात निघालाय. मगाशी अण्णा आले होते त्यावेळी आमची गाठ पडली त्यांच्याशी. अण्णा इथं आले होते. हो हो ना, आले होते आम्हाला गुड बाय करायला. का? आता का, त्याच्या मुलीशी मी प्रेम विवाह केला ना, तो त्याला पसंत नाही. नाहीतरी त्यांना काय पसंत आहे या जगातलं. आणि त्यातल्या त्यात प्रेम तर नाहीच नाही. हो, प्रेमाचा रंग गुलाबी मानतात ना, म्हणून गुलाबी रंगाचा दोष करणारा माणूस आहे तो. पण म्हणून का त्यांनी आमच्या प्रीतीचं कागडीत घालून मोल करावं. म्हणजे काय असं नक्की केलं काय त्यांनी. काही केलं. जॉर्ज, त्यांनी माझ्यावर आरोप केला. म्हणे मी मुग्धाच्या नावाचा विल केलाय आणि तिच्याशी प्रेमाचं नाटक केलंय आणि तिच्याशी लग्न केलं आहे म्हणून. म्हणजे अण्णांनी तिच्या नावानं वेळ केलं. हो केलं, पण ते आता रद्द करायला निघाले. का? मगाशी सांगितलं होतं तेच कारण ना. हो. बिल रद्द व्हायला नको असेल तर नागपूरला ये माझा आक्षेप म्हणून. हा, ओके साने साहेब. म्हणजे मगाशी तुम्ही तुमच्या सॉलिसिटरशी बोलत होतात ते याच संबंधी होतं नाही का. होय ना. अण्णा, म्हटलं कायद्याला तरी न्याय ठाऊक आहे ते बघा. पण अण्णांनी बिल रद्द केलंय की करायचं. करायचं आहे. 3 दिवसाचा अवधी दिला आम्हाला पश्चाताप व्हायला सवड राहावी. साने साहेब, तुमची हरकत नसेल तर अण्णाची या संबंधी मी एकदा बोलू. जाऊ द्या. अण्णा आपटे आता कुठं आहे. कोणास ठाऊक, पण बहुधा नागपूरला गेले असावे. मग त्यांना पत्र लिहून इथं बोलावून घ्या ना. कोण मी. साने, माझं ऐका मिस्टर साने. म्हणजे म्हणजे हो, माफ करा, मला स्पष्टीकरण देता येत नाही. हां, पण अण्णाचे तुमच्याबद्दल नाही, पण मुग्धा बेबीशी संबंध जुळले आहेत ना. आणि ते येतील असं वाटतं तुम्हाला. हो, ते येत नसतील तर आम्ही येऊ का म्हणून विचारा ना. जाऊ आपण. ते पत्राचं उत्तर पाठवतील असं सुद्धा वाटत नाही. साने साहेब, तुमच्या शंका फॉल्ट ठरतील ना. हे बघा, तेव्हा मला वाटतं साने साहेब की आम्ही अण्णाला आजच्या आज पत्र लिहायला पाहिजे. साने साहेब, आणि हे बघा, अण्णाने आम्हाला दिलेली 3 दिवसाची मुदत ना, ही आपल्या प्रयत्नाची मुदत आहे. तेव्हा आजच्या आज पत्र मेलने गेलं पाहिजे. काय ग, तुला काय वाटतं. माझी काही हरकत नाही. आम्ही काही त्यांच्याकडे भीक मागत नाही. त्यांच्या लाजीरवाणी अटी मान्य करून घ्यायला. That's it.
लिहा बरं मी निघू. ठीक आहे, मग लिहू पत्र. अण्णा तुम्ही थांबा ना, बघून जा. नाही लिहा तुम्ही, मी आलोच जाऊ. लिहा. लक्ष ठेवा. हे बघा. लिहिलं? हो. छान, फॅन्टास्टिक. द्या पाठवा. बरं. हा, मला वाटतं मिस्टर साने या पाकिटात तुम्ही आणखी एक रिकामी पाकिट उत्तरासाठी आणखी एक रिकामी पाकिट टाका. त्याची काय जरूर? हो अण्णा मगाशी तुमच्यासाठी काही खर्च करणार नाही असे म्हणून गेले ना, मग अडचण यायला नको. बरोबर. हो साने साहेब, तुम्ही अण्णाला ओळखत नाही पण मी पक्का ओळखतो त्याची कोणतीशी बद्दल. ठीक आहे का? टाकूया आणखी. अरे ओ सनी, हे काय? एक गुलाबी रंगाचं पाकिट आहे हो. हो अण्णांना गुलाबी रंगाचा वावडा आहे. हो थांबा. अरे राघव, राघव अरे जा इकडे इकडे. अरे हे पैसे घेऊन जा. थांबा थांबा, मी आणि देतो पैसे. जा नको मलाही पाकिट, आणि पोस्टातून पाकिटं घेऊन घे जा. थांब. आणखी एक करा मिस्टर साने, या पत्रावर तुमच्याऐवजी मुग्धा बेबीचा ॲड्रेस टाका. हे बघा, तुमच्यावर जर अण्णाचा रोष असेल ना तर तुम्हाला ते उत्तर पाठवणार नाही, पण मुग्धा बेबीला नक्की पाठवते. हो बरं. हा मग जाऊ मी. हा हे बघा, तुम्ही आराम लिहा, आरामसे लिहा, द्या पाठवून. आणि मग उत्तर आल्यावर बघू काय ठरवायचे का. ओके येतो मी. हा मुग्धा बेबी. अरविंद, तू मला सांग, या पत्राचा कितपत उपयोग होईल? मला तरी काही आशा वाटत नाही, पण म्हटलं करून एखादा होतो. मात्र एकंदरीत तो अण्णाचा भाचा, त्याचा तो आज समजलेला भूतकाळ, अरे बाप रे, काटा येतोय अंगावर. आणखीन काय काय होणार आहे कुणास ठाऊक. हे मुद्दा काय चालवलंच काय तू? कुठं काय? काही नाही. हे बघा, अशी भान भटकून विचार करत बसलीस तर बघ. हा चल, वेडी कुठली. हे बघ, मी आंघोळ करून घेतो, नंतर आम्ही जेवण करून घेऊया. पण थांबा अरविंद, तो राघव आता पाकिट आणि त्याचं काय करायचं? मग आणून दे ना पाकिट.
त्याने पाकिट आणलं हा की त्यावर तुझा पत्ता लिहून हा हे पाकिट हा त्या पाकिटात बरं आणि हे पाकिट बंद करून रत्नाला पाठव मेलवरती म्हणजे झालं. हा, बरं. कळलं तुला? हो कळलं न कळायला काय झालंय मला बर तुझं चित्त ठिकाणावर नाही ना म्हणून म्हटलं. काही नाही मी चांगली आहे जा तू आता आंघोळीला जा. हे पाकिट ते पाकिट आता राघव कधी काय खाऊ बाई हा? मालकांनी पाकिट दिलं. ठेव तिथं हा पाकिट दिलंय हे ते ठेव जा. राघव पाकिट आणून गेलाय देऊन पण मला. अरविंद पण मला सांग राघवने ते पाकिट मला दिलंय त्याच्यावर माझाच पत्ता लिहायचा ना. हो आटपलं बर वेळची वेळ झाली आहे. रत्ना अगं ये रत्ना आले आले बाई. लवकर हात धुवून बाहेर ये. होय होय आले आले. हे बघ हा काय बाई? हे आजच्या आज मेलला गेलं पाहिजे नाही तर गडबड होईल कळलं का. तू आत्ताच्या आत पाठव. होय होय आता. हो आत्ताच गेलं पाहिजे नाहीतर गाडी सुटेल. गाडी सुटायची वेळ झाली तर मग सगळीच गडबड होईल. आजच्या आज गेलं पाहिजे होय लवकर जा. होय होय आता आता जाते आता जाते. उशीर करू नको हा. होय होय जाते. गाडी सुटली तर झालं मग. आजच्या आज मेलला गेलं पाहिजे. गाडीवर टाक. अरे राघव अरे रत्ना काय झालं साहेब? अरे काय झालं ते बघा. झालं काय? अरे, आता ते- रत्ना! राघव! 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 हा, sorry. अरे लवकर जा, डॉक्टरला रविशा सांगायला काहीतरी होतंय. डॉक्टरला बोला ना लवकर. पण झालं काय? आता तर चांगली होती. ठाऊक नाही मला काहीच कल्पना नाही मला. आता मी पाणी आणतो पाणी आणतो. हे मुक्ता मुक्ता पाणी पाणी मुक्ता मुक्ता हे मुक्ता 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 हे मुक्ता उठ ना ग मुक्ता. सानी प्लीज प्लीज. हो डॉक्टर जरा लवकर प्लीज प्लीज डॉक्टर. बघा ना साने सांगा काही होते बघा प्लीज. हो मगाशी तर ठीक होते हो डॉक्टर प्लीज चेक करा ना प्लीज प्लीज प्लीज. हो बघा ना डॉक्टर काय झालंय.
मला सांगायला अत्यंत वाईट वाटतंय की मुग्धाबाई या जगात नाही आहे. तशी शक्यता वाटत नाही, कारण तासात त्याला तपासलं होतं. शी वॉज ऑब्सोल्युटली नॉर्मल. डॉक्टर तुम्ही काय करता? मृत्यू संशयास्पद आहे. पोलिसांना कळविणं अत्यंत जरुरी आहे. हो डॉक्टर. अरे आता साने साहेबांना धक्का बसला नाही. थोडा वेळ थांबवा ना डॉक्टर, प्लीज प्लीज. सॉरी डॉक्टर म्हणून मला माझं कर्तव्य केलंच पाहिजे.